नमस्कार. बरं, कुठून आले तुम्ही माझ्याकडे? पंचवटी हिरावाडी. आणि नेमकं काय त्रास होता तुम्हाला? माझ्याकडे यायच्या आधी नेमकं काय त्रास होता मला? मानेला दुखायचं, हात सुजायचे, दोन्ही हात हात सुजायचे, सुजायचे. स्वेलिंग यायचं ओके. खूप. आणि माझ्याकडे यायच्या आधी कोणाला दाखवलं होतं आधी? नाही, कोणालाच नाही. कोणाला नव्हतं दाखवलं. आणि कधीपासून त्रास होता तो? तो सांगता नाही ना, पण मला 1-2 वर्षापासून जास्त त्रास ओके, व्हायला. ठीक आहे. तर माझ्याकडे तुम्ही काल आले, तर कालच्या तुलनेत आज किती प्रमाण कमी वाटतंय? आज 50% एका रिलीफ आहे. बऱ्यापैकी रिलीफ. हां, आता नेमकं झालं काय होतं ते सांगतो. तुमच्या मानेमध्ये C4/6मध्ये गॅप पडलेलं, म्हणजे वरशिडी खाली सरकली. डिक सरकल्यानंतर त्याच्यातली गादी असते ती बरीच बाहेर आली. आणि बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर दोन्ही हाताला नव्हतं. म्हणून मानेपासून दोन्ही हात दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, बधीर पडणं किंवा हाताची ताकद कमी होणं असा प्रकार होतो. याला म्हणतो आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस. हा जो प्रकार आहे 1-2 दिवसात रिकवर होत नाही, त्याला काही कालावधी असतो. त्याला सगळ्यात महत्त्वाचं मरेपर्यंत जरी मेडिसिन खाल्ल्या, गोळ्या औषधं खाल्ल्या तर उपयोग होत नाही. हे टेम्पररी कमी होतं मेडिसिनने, पण परमनंटली मेडिसिनने नाही कवर. एकदा डिस्क पोझिशनला गेली, कार्टेज लेवलला आलं की ते बऱ्यापैकी कवर होतं. पण याला नियम आले, पथ्य आले. याला लिमिटपेक्षा जास्त डोक्या वजन घेणं, खांदे वजन घेणं, दोन्ही गोष्टी झोपणं टाळायचं. लिमिटपेक्षा जास्त वजन नाही उचलायचं, झटका बस अशा काही गोष्टी करायच्या नाही. आंबट, वातळ, गॅस होईल किंवा ॲसिडिटी होईल, पित्त होईल, या गोष्टी, हे पदार्थ नाही खायचे. बाकी हे याचा कालावधी 15-20 दिवस किंवा महिनाभर, नंतर हळूहळू चालतंय तुम्हाला. हे काही गोष्टी तुम्ही वॉच करायच्या असेल तसं सांगू आम्ही तुम्हाला. पण हा जो प्रकार आहे माझ्या नियमात राहिले तर मरेपर्यंत होत नाही. पण नियम तोडलं की 1 महिन्याच्या आत पण परत होण्याचे चान्सेस असतात. या गोष्टी लक्षात ठेवायचं. हे मी रेकॉर्डिंग करून देतो, आमच्या चॅनलवर टाकून बघून घ्यायचं. ठीक आहे. थँक्यू. खाली कमरेला वगैरे नाही ना काही त्रास? ठीक. बॉडी लूज. गाडीमध्ये बसलं, गाडीवर कळ लागते फक्त एका हाताला कमरेला. ओके, रिलॅक्स एकदम. बॉडी लूज, रोज बस. ओके, बॉडी लूज. कशी झोपायचं? माझ्याकडे पण क्रॉस झोपा, माझ्याकडे पण क्रॉस शिवाय बस. अशी काय करा हाताची, रिलॅक्स. सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं तिकडे, माझ्याकडे पण. मॅडम, क्रॉस शिवाय सेम पोझिशन, पाय इकडे, डोकं तिकडे, इकडे डोकं. हां, पाय पकडा बरं. सर्व झोपा 1 मिनटं. लिप काढून घ्या 1 मिनटं. बस, रिलॅक्स. दाबून धरा खाली. बस, फालतू झोपा, पूर्ण फालतू झोपा.